वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात टेगरू अमृता आणि माझ्याबरोबर ब्रेकच्या आधी आम्ही तुम्हाला दाखवला रिव्ह्यू सॅमसंग गॅलेक्सी एस. 15,000 रुपयातला बजेट टच स्क्रीन अँड्रॉइड फोन आहे. जबरदस्त फोन आहे. ऍब्सोल्युटली तुम्ही जाऊन विकत घेऊ शकतात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. ओके अंकित, मी ब्रेक वरती जायच्या आधी एक वाक्य बोललेलं आणि तुला थोडंसं लागलं होतं, म्हणजे असं काहीच लागलं नव्हतं. माहित नाही तू का आपल्याला आपण म्हणजे स्वतःला तू टेगुरू का नाही समजत. आय रिअली डोंट नो. आपण आहोत रे, पण या आयुष्यात अशी सुद्धा काही माणसं आहेत की जी स्वतःचं डोकं खूप काही चालवून नवीन काहीतरी इन्व्हेंट करतात. त्यांना काय म्हणायचं मग? ते असली टेगुरू. ते असली असली अगदी असली टेगुरू जे स्वतः डोकं खपवून. असली टेगुरूला आपण भेटणार आहोत. अंकित, आपण फोन्स नेहमी रिव्ह्यू करतो ऑफकोर्स, आणि आपण बोलतो बॅटरी बद्दल, चार्जिंग बद्दल, पण आपण असा विचार कधी केला का की ज्या गावांमध्ये खरंच खूप कमी वेळ वीज येते, लाईट्स खूप कमी वेळ येतात, बाकी जास्त वेळ पॉवर कट असतो, त्यावेळी ते लोक काय करत असतील? आय नो, वी टेक इलेक्ट्रिसिटी फॉर ग्रांटेड इकडे. म्हणजे त्यांना त्यांचा टीव्ही पण बघायचा असतो, बरोबर? त्यांना त्यांचा मोबाईल चार्ज करायचा कामाची असतो. गोष्ट असेल, शेतावर पंप वगैरे चालवायचा आहे, किती कामाच्या गोष्टी असतात. अगदी काही नाही, एक बेसिक रेडिओ चालवायचा आहे, पण त्याला सुद्धा एक बॅटरी किंवा एक पॉवर कनेक्शन लागतंच. बरोबर. ओके, म्हणूनच आज आपण भेटूयात नाशिक मधल्या एका अशा मुलाला की ज्याने प्रयत्न केलाय काही अशी बॅटरी तयार करण्याचा की ज्याच्यावरनं तुम्ही तुमचे मोबाईल फोन्स चार्ज करू शकता, तुमच्या घरातला एखादा डीव्हीडी प्लेअर त्यावर चालवू शकता किंवा त्याच्यावरती एखादा बेसिक रेडिओ देखील चालू शकतो. डीव्हीडी प्लेअर असू देत किंवा मग FM रेडिओ. एंटरटेनमेंटसाठी विजेच्या वाढत्या वापरानं उमेरला अस्वस्थ केलं. नाशिकच्या एकलहरे शाळेत 10वीत शिकणाऱ्या उमेरला वेगवेगळे प्रयोग करून बघायचा छंद आहे. पूर्वीपासून डायनमो हा एक म्हणजे चमत्कार वाटायचा की तो कुठलेही म्हणजे पेट्रोल कोळसा असं न करता जागेवरच वीज निर्मिती करून बल्ब चार्ज करतो. आणि त्यावरूनच उमेरला सुचली एक कल्पना. आयडिया अशी आली की जर आपल्या मोबाईलची समस्या आहे, मनोरंजनासाठी आहे, तर तेवढी वीज वाजवता येईल का आपणास? आणि या प्रयोगासाठी उमेरने निवड केली ती सायकलची, जी सहज अवेलेबल आहे आणि इको फ्रेंडली देखील आहे. सायकलच्या चाकाला डायनामो लावून त्याने बॅटरी चार्ज करायला सुरुवात केली. चॅलेंज होतं जास्तीत जास्त एनर्जी चार्जिंगचं आणि यासाठी त्याने एक शक्कल लढवली. एसीचा डीसी करण्यासाठी डायोड वापरला. डायोड हा नॉन ओहमिक कंडक्टर आहे आणि तो एकाच दिशेने प्रवाह चालू ठेवतो, कारण त्याचा पॉझिटिव्ह पॉइंटचा जो रेजिस्टन्स असतो तो निगेटिव्ह पेक्षा कमी असल्याने एकाकडे जातो, परत येत नाही तो. मग तो केला आणि तो एका बॅटरीत साठवला. मग आणि बॅटरीत साठवल्यामुळे आपली सायकल थांबली किंवा काम संपलं आहे तरी ते वापरता येतं. यामुळे 12 व्होल्ट्सची बॅटरी चार्ज होते आणि यावर आपण मोबाईल चार्ज करू शकतो आणि डीव्हीडी प्लेअर किंवा FM रेडिओ देखील चालवू शकतो. उमेरनं तयार केलेला हा इको फ्रेंडली मल्टीपर्पज बॅटरी चार्जर सायकलला लावून आरामात भटकता देखील येतं. चाकं फिरली की बॅटरी चार्ज होते आणि हवी तेव्हा वापरताही येते. मनापासून खरंच एक आनंद होत आहे. सर्वात मोठा आनंद आहे की आपण आपल्या या वसुंधरेसाठी काहीतरी मोठं केलं आहे, तर गरिबाला त्याच्या गरजा सोयी पूर्ण करता आले पाहिजे. उमेरला यासाठी मदत झालीय ती केंद्र शासनाच्या इन्स्पायर्ड अवॉर्ड योजनेची आणि आता त्याचं स्वप्न आहे पुढे मला इंजिनिअरिंग मध्येच आणखी क्रांती घडवून इंडस्ट्रियल सायंटिस्ट व्हायचं. उमेरला त्याच्या पुढच्या प्रयोगांसाठी ऑल द बेस्ट. क्या बात है शेख साहब, लगे रहो और ऐसे ही इन्व्हेन्शन्स बनाते रहो. कमालीची गोष्ट आहे ऍब्सोल्युटली अमृता. आणि स्टोरीच्या आधी अमृता त्यांना खरेखुरे टेगुरू म्हणत होती आणि आम्ही म्हणजे नॉट सो खरेखुरे, बट मान्य आहे तुम्ही असली टेगुरू आहात आणि लिटरली वी आर व्हेरी इम्प्रेस्ड. ओके, वळूयात आता पुढच्या आपल्या स्टोरीकडे. ऍप्लिकेशन्स सध्या खूप गाजतात. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स मार्केटमध्ये आहेत, म्हणजे ती अँड्रॉइड साठीची आहेत, ऍपलच्या फोन साठीची आहेत, आयपॅड साठीची आहेत, नोकिया साठीची आहेत. त्याच्यामुळे ऍप स्टोअर्स सध्या सगळीकडे हिट आहेत आणि म्हणूनच दर आठवड्याला आता आम्ही तुम्हाला दाखवतोय अशी काही ऍप्स की जी तुमच्या फोनवरती असली तर तुमच्या फोनचं जी व्हॅल्यू आहे ना ती अजून वाढणार आहे. कोणताही पत्ता शोधताना रस्ता चुकायचा नसेल तर मग डाउनलोड करा ट्रिप ऍडवायझर नावाचं हे ऍप. या ऍपच्या मदतीनं तुम्ही जगातली बेस्ट हॉटेल्स, फूड जॉईंट्स आणि टाइमपास करायच्या फिरायच्या जागा शोधू शकता
आणि फक्त माहितीच नाही तर तिथे कसं जायचं याचा पत्ताही तुम्हाला मिळेल, तोही मॅप सकट. तुमच्या आत्ताच्या लोकेशन पासून त्या ठिकाणी जायचा रस्ता मॅप वरती मिळेल, तोही एका क्लिक वरती. हे ट्रिप ऍडवायझर ऍप्लिकेशन तुम्ही ऍपल ऍप स्टोअर, नोकिया ओवी स्टोअर आणि अँड्रॉइड मार्केट मधनं डाउनलोड करू शकता. आणि यासाठी पैसे खर्च करायची गरज नाही, कारण हे ऍप फ्री आहे. आणि फॅशनच्या दुनियेतले अपडेट्स हवे असतील तर मग डाउनलोड करा एल ऍप. फेमस फॅशन मॅगझिन एल तुम्ही आता मोबाईल फोन्सवरतीही वाचू शकता. या ऍप वर तुम्हाला रोज लेटेस्ट फॅशन न्यूज, ब्युटी स्टाईल्स, फॅशन शूट सोबतच लंडन, पॅरिस, मिलान मधल्या फॅशन शोजचे देखील अपडेट्स मिळतील. हे फ्री ऍप तुम्ही तुमच्या मोबाईल वरती किंवा टॅबलेट वरती इन्स्टॉल करू शकता. एल ऍप तुम्ही ऍपल आय स्टोअर, नोकिया ओवी स्टोअर आणि अँड्रॉइड मार्केट मधनं डाउनलोड करू शकता.